विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ब्रेकिंग न्यूज। आंदोलनाचा धाक दाखवून तसेच उपोषणाला बसून नगरसेवक शौकत पठाणला प्रकरण मिटवून घेऊ म्हणून 50 लाख रुपयांची मागणी असलम मुन्शींचा कारस्थान। विश्व 24 न्यूज साठी आमचे प्रतिनिधी अमोल गायकवाड। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रथम खबर हकीकत। मी शौकत मुस्तफा पठाण, वय 51, व्यवसाय व्यापार व समाजसेवा, राहणार प्लॉट नंबर 32, दक्षिण सदर बाजार, केशवनगर, सोलापूर। संपर्क 9822270222। समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब देतो की मी वरील नमूद ठिकाणी सहकुटुंब राहण्यास असून मी समाजसेवा करतो। तसेच सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील संस्मरण उद्यान पत्ता उजनी ऑफिस समोर सोलापूर हे महानगरपालिका सोलापूर यांच्याकडून भाडे कराराने घेतलेले असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। दिनांक 2/7/2015 रोजी संस्मरण उद्यान उजनी ऑफिस समोर सोलापूर TP3 फायनल प्लॉट नंबर 44, क्षेत्रफळ 47R चौरस मीटर असे असलेले संस्मरण उद्यान विकसित करण्याबाबत सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 95 अन्वये मंजूर झाला होता। त्याप्रमाणे 28/7/2015 रोजी मी माझी नोंदणीकृत संस्था शिवरत्न क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने सदर संस्मरण बाग विकसित करणे सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्याशी 3 वर्ष 11 महिने करता लिव्ह अँड लायसन्स भाडे करारपत्र करून 50,000 रुपये वार्षिक भाड्याने घेतले। सदर भाडे करारपत्र केले। नंतर संस्मरण बाग येथील खुल्या उद्यानाचे विकासाचे काम पूर्ण करून सदर करारपत्रातील मुद्दा नंबर 3 नुसार सदर उद्यानाचे 50% भागात बागेकरिता झाडे झुडपे व हिरवळीची सोय करून त्याकरिता एक मजूर व माळीची सोय केली। उर्वरित 50% भागात मी लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रमासाठी विकसित केला। त्यानंतर सदर ठिकाणी नागरिकांना बाग खुली करून उर्वरित जागेत लग्न समारंभ वगैरे कार्यक्रम सुरू केले। दिनांक 21/11/2019 पर्यंत सदर भाडे करारपत्र संपुष्टात आले। नंतर मी भाडे करारपत्र वाढवून मुदत घेण्याची प्रक्रिया सुरू केली असता आमचे सदर परिसरातील रहिवासी तथा माझे विरोधक यांनी सदर संस्मरण उद्यानाबाबत मला मुदतवाढ मिळू नये म्हणून माननीय आयुक्त, माननीय लोकायुक्त मुंबई, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या कार्यालयात तक्रारी अर्ज करण्यास सुरू केले व त्यापैकी असलम मुन्शी व सैफन अमीन साब शेख हे उपोषणाकरिता बसले। दरम्यानच्या कालावधीत कोरोना महामारीचा काळ सुरू झाल्याने सदर प्रकरणावर वारंवार तारखा पडत राहिल्या परंतु सदर कालावधीत मी महानगरपालिकेस वार्षिक भाडे भरले आहे। सदर संस्मरण उद्यानाची मुदतवाढ प्रकरणी उच्च स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली व झालेल्या सुनावणीच्या निकषावर दिनांक 24/6/2022 रोजी माननीय आयुक्त यांच्याकडील केस नंबर 1/2019 दिनांक 24/6/2022 रोजी निकाल जाहीर केला असून त्यात माझे शिवरत्न क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत 10 वर्षाच्या मुदतीकरिता संस्मरण उद्यान भाडे करारपत्र देण्याचे जाहीर केले। असलीम मुन्शी यांनी सदर प्रकरण मागे घेण्यास व आळकाठी न करण्यास रुपये 50 लाख द्यावे लागतील असे म्हणाला। त्यावेळी इतकी मोठी रक्कम ऐकून मी थक्क झालो। मी त्यांना असे करू नका, काहीतरी मार्ग काढा, एवढी चांगली संकल्पना राबवत आहे। गोरगरिबांना त्यांचा समारंभात थाट करता येतो। बागेत गोरगरीब व वयस्कर लोक येऊन मोफत लाभ घेत आहेत। एवढे चांगले कामात अडकाठी कशाला करता? तर मार्ग काढा, रक्कम कमी करा। इतकी मोठी रक्कम भरणे मला शक्य नाही असे बोलल्यावर असलम मुन्शी म्हणाले की मी एकटाच नाही, मला वरून निरोप आलेला आहे म्हणून मी बोलत आहे। मला सैफन अमीन साब शेख, उमरान बेरिया, रजाक मकानदार व सदीक जहागीरदार यांना पैसे द्यायचे आहेत। तुला पैसे द्यावेच लागतील असे ते म्हणाले। असलम मुन्शी यांचीही बऱ्याच वेळ चर्चा झाली परंतु त्यांनी त्याचा विरोध थांबविण्यास 50 लाख रुपयेची अंतिम रक्कम देण्यास मला भाग पाडले। त्यानंतर 26/12/2022 दुपारी 12 वाजता सुमारास महानगरपालिका गार्डन जवळ माझा भाचा अमीर कुरेशी व युसुफ लाला बागवान यांच्या सोबत थांबलो असताना मला सैफन अमीन साब शेख हा मला गाठीस पडला आणि अरेरावीच्या भाषेत म्हणाला की परवा तुला असलम मुन्शी यांनी 50 लाख द्यायला सांगितले, ते लवकर दे। रक्कम आल्यावर मी देखील अर्ज काढून घेणार आहे। लवकरच पैसे ऍडजस्ट करा, तुझे गार्डन लवकर चालू होईल, नाहीतर चालू करू देणार नाही। हे लोक भविष्यात पुन्हा मला त्रास देऊन गार्डनच्या कामात अडकाठी करून वारंवार पैशाची मागणी करीत राहणार याचा विचार करून आज रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे। मी सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्याकडून संस्मरण उद्यान पत्ता उजनी ऑफिस समोर सोलापूर यांच्याकडे भाडे करारपत्राद्वारे चालविण्यास व विकसित करण्यासाठी घेतले असून सदर मुदत कालावधी संपलेली असल्याने
सदर संस्मरण उद्यानाचे भाडे करारपत्र माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी मला दिले असताना वरील असलम मुन्शी, सैफन अमीनसाब शेख, उमर खान बेरिया, रजाक मकानदार व सदिक जहागीरदार यांनी माझ्या विरुद्ध तक्रारी अर्ज देऊन उपोषणास बसून त्याबाबत विरोध करीत आहेत। त्यापैकी इसम नामे असलम मुन्शी याने त्यांच्या मार्फतीने मला वेळोवेळी 25 लाख रुपये पैशाची मागणी केली आहे। त्यानंतर 23/12/2022 दुपारी 4 वाजेच्या सुमारास मला त्यांच्या घरी बोलवून 50 लाख रुपयाची मागणी केली आहे। 26/12/2022 रोजी सैफन अमीन शेख यांनी देखील मला महानगरपालिका येथे सदर प्रकरण मिटवून घेतो, नाहीतर हे प्रकरण कधीच मिटणार नाही अशी धमकी दिलेली आहे। त्याकरिता वरील जबाब वाचून मला माझे सांगण्याप्रमाणे संगणकीकृत करून दिलेला आहे। नहीं जो है ना बैंक का लोन है, क्या बोलते हैं आज शौकत 50 लाख की दिया तो उन्हें कुछ नहीं है, देना पड़ेगा वैसे। तो जो आज उसको अगर वो जगह बचाना है तो 50 लाख भी देना पड़ेगा। 50 लाख रुपए? बाप रे, 50 लाख किसे बोलते असलम? लेकिन क्या मांगे? 20 मांगे जब 25 मांगे। हाँ 25 मांगे तुम। क्या करता अभी तो क्यों नहीं देता? अभी तो इतना हम और खर्चा करे सो क्या बोलता तो इसको बात को अधिकारी को बात करना मैं, जाना लड़ना मैं, सब जगह करना मैं, ये सब तुम करा रहे थे क्यों? अच्छे मेरा क्या फायदा? मेरा क्या टारगेट था? 16 दिन का मेरा दोनों का हमारा टारगेट क्या था? हम दोनों बात कर रहे थे कि अपन इससे चोरी करेंगे। अब तेरी गलती के तू ताबड़तोड़ मैटर क्लोज करेगा मुझे लगा था, तू नहीं करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।